माननीय अजयदादांनी आता पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली आणि त्यांनी या ठिकाणी योग्य रीतीनं आपला विषय मांडण्याचा प्रयत्न केला। या ठिकाणी त्यांची भूमिका जी घेतलेली आहे ती भूमिका काल त्यांनी जो सांगितलं होतं त्याच्याशी सुसंगत अशी भूमिका दिसते आहे। अजयदादांचा स्वभाव आपल्याला माहिती आहे, स्पष्ट वक्ते आहे आणि या संदर्भामध्ये ते नेहमीच जे काही सत्य असेल ते मांडण्याचा प्रयत्न करतात। आता अशा ठिकाणी काल आता जी भूमिका त्यांनी घेतलेली आहे यामधून एक सिद्ध होतं की काहीतरी गैरव्यवहार झालेला आहे। गैरव्यवहार झाल्यामुळेच तो जो झालेला व्यवहार आहे तो रद्द करण्यात आलेला आहे आणि गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। आता त्यांच्या म्हणण्यानुसार, अजयदादांच्या म्हणण्यानुसार याची पूर्णपणे चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी, सत्य बाहेर यावे ही अख्ख्या महाराष्ट्राची इच्छा आहे। म्हणून अजयदादांनी या संदर्भामध्ये जी भूमिका घेतली त्या भूमिकेमधून असं लक्षात येतं की त्यांनी पार्थ पवारांचं नाव त्याच्यामध्ये घेतलेलं नाही, त्याचा संबंध नाही असं नाही आहे। कंपनी त्यांची आहे, त्या कंपनीमध्ये पार्टनर ते आहे, त्यामुळे कायद्याच्या चौकटीत, कायद्याच्या दृष्टिकोनातून ते दोषी आहे की नाही हे तपासून जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे।